रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे गाव भंडारवाडी परिसरात सुरेश धोंडू पडवळ वय 64 आणि त्याची पत्नी शीतल पडवळ वय 60 राहत होते। दोघेही साधं सरळ आयुष्य जगत होते। सुरेश मोलमजुरी करायचा तर गावातच त्याने एक छोटी टपरी सुरू केली होती। शीतल त्या टपरीवर दिवसभर वस्तू विकत बसायची। छोटे दुकान आणि त्यातून भागणारा संसार। पण म्हणतात ना, जगातलं सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात। या सुखी संसारातही शीतलच्या मनात मात्र वाईट विचार घर करून बसले होते। गावातीलच मनराज नावाचा एक व्यक्ती नेहमी शीतलच्या दुकानावर यायला लागला। हळूहळू त्यांच्यात गोड बोलणं सुरू झालं आणि लवकरच 60 वर्षांच्या शीतल व मनराजमध्ये अनैतिक संबंध जुळून आले। सुरेश रोज कामावर जायचा आणि दुपारी गावात शांतता असे। त्यावेळी शीतल मनराजला घरी बोलवून घेत असे। दोघेही संबंध ठेवून परत सगळं लपवायचे। गावकऱ्यांना काहीच कल्पना नव्हती, पण दिवसेंदिवस शीतलच्या वागण्यात बदल दिसू लागला। ती सुरेशशी चिडचिड करू लागली। शेवटी काही महिन्यांनी ही गोष्ट सुरेशच्या कानावर आली आणि त्याच्या डोक्यावर आभाळ कोसळलं। आपलीच बायको आपल्याला असा धोका देईल, तेही म्हातारपणात, हे ऐकून तो खचून गेला। तो तिला प्रश्न विचारू लागला। भांडणं सुरू झाली। शीतलला मात्र आता सुरेश अडथळा वाटू लागला। मग शीतल व मनराजाने ठरवलं की या अडथळ्याला कायमचं दूर करायचं। 21 जानेवारीचा दिवस होता। सकाळी गावातील लोक प्रजासत्ताक दिन साजरा करत होते। दुपारी सुरेश कामावर गेला असताना शीतल व मनराज घरी भेटले आणि त्यांनी रात्रीचा प्लॅन ठरवला। संध्याकाळी सुरेश घरी आला। त्याच्या डोक्यातील राग अजून शांत झाला नव्हता। शीतलने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही। रात्री गाव झोपायला लागला आणि त्याच वेळी मनराज पुन्हा सुरेशच्या घरी पोहोचला। सुरेशने त्याला पाहताच संतापाने आरडाओरडा केला आणि तिघांमध्ये भांडण सुरू झालं। क्षणाचाही विलंब न लावता मनराजने काठी उचलली आणि सुरेशच्या डोक्यावर प्रहार केला। शीतलही त्यात सामील झाली। काही क्षणातच 65 वर्षाचा सुरेश रक्ताच्या थारवळ्यात कोसळला। आता काय करायचं हा प्रश्न शीतल आणि मनराज समोर उभा राहिला। मनराज घराबाहेर निघून गेला आणि शीतलने गावात मोठ्याने कांगावा सुरू केला। ती ओरडली, माझ्या नवऱ्याला कुणीतरी मारलं, वाचवा। गावातील लोक धावत आले। गावकऱ्यांना शंका आली, कारण सुरेश साधा, शांत, कुणाशी वाद न करणारा माणूस होता। मग गावकऱ्यांनी लगेच पोलिसांना कळवलं। जयगड पोलीस ठाण्याची टीम डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी दाखल झाली। रक्त लागलेल्या काठ्या व गादीचा वास डॉगला दिला असता तो थेट शीतल आणि मनराज भोवती फिरू लागला। काही क्षणांत पोलिसांना सगळं स्पष्ट झालं। सुरेशच्या खुनामागे त्याची पत्नी शीतल आणि तिचा प्रियकर मनराजच असल्याचं उघड झालं। पोलिसांनी शीतल पडवळ आणि मनराज दत्ताराम चव्हाण यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विरोधात कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला। म्हातारपणात अनैतिक संबंधांच्या मागे लागलेल्या शीतलने स्वतःच्या नवऱ्याचं जीवन संपवलं आणि आता आयुष्यभराची शिक्षा तिला कारागृहात भोगावी लागणार आहे। अनैतिक संबंधांचा शेवट नेहमीच भयानक असतो। या घटनेतून आपल्याला पुन्हा एकदा ते स्पष्ट दिसून येतं। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटूया अशाच एका नव्या क्राईम स्टोरीमध्ये। तोपर्यंत सतर्क रहा, स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।